Ah. Oh, वेंकी दादा, अरे वकील साहेबांचाच कॉल आलाय. हॅलो, बोला सर. हां मिस जान्हवी, हे बघा आता आपल्याला केसमध्ये पुढच्या स्टेप्स घ्याव्या लागतील. कारण जयंत कानेटकरांनी आपल्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर डिवोर्सला नकार दिलाय. त्यामुळे आता आपल्याला आपली याचिका फॅमिली कोर्टात दाखल करावी लागेल. त्यासाठी मला तुमचे काही डॉक्युमेंट्स लागतील. कसली डॉक्युमेंट सर? हे बघा, तुम्ही जयंत कानेटकर विरोधात जी तक्रार केली त्या तक्रारीची एक कॉपी मला द्या. त्यानंतर तुमचे काही मेडिकल रिपोर्ट्स लागतील आणि जयंत कानेटकरची जी ट्रीटमेंट चालू आहे त्याचेही काही रिपोर्ट्स द्या. आणि जयंत कानेटकरने जे थ्रेटनिंग कॉल्स केलेत, मेसेजेस केलेत, त्याची काही रेकॉर्डिंग असेल तर ती सुद्धा मला पाठवा. ठीक आहे सर, मी सगळ्याच गोष्टी म्हणजे डॉक्युमेंट्स पण आणि मेसेजेस वगैरे सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला थोड्या वेळात फॉरवर्ड करते. पण एक विचारायचं होतं, आपण कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर साधारण डिवोर्स मिळायला किती वेळ लागेल? हे बघा, आता नक्की किती वेळ लागेल हे मी स्पष्ट नाही सांगू शकत. कारण कोर्टाची एक प्रोसिजर असते. त्यानुसार कोर्ट जयंत कानेटकरांना एक समन्स पाठवेल. त्या समन्सला त्याने उत्तर दिलं तर ठीक, आणि जर काही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर त्यांना अजून एक संधी दिली जाईल. आणि पुन्हा जर त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही तर मात्र हे प्रकरण एकतर्फी निकालाकडे जाऊ शकतं. पण तरी सुद्धा मग या सगळ्या प्रोसिजरला बराच वेळ जाईल ना? हो, हे बघा, पण तुम्ही पेशन्स ठेवा. कारण तुमची केस स्ट्रॉंग आहे, तुम्हाला न्याय नक्की मिळेल. पण हे बघा, कोर्टात जायचं म्हणजे बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागेल. कोर्टात जयंत कानेटकरांचे वकील तुम्हाला उलटसुलट प्रश्न विचारतील. कदाचित तुमच्यावर भलते सलते आरोप सुद्धा करतील. अच्छा, म्हणजे पुन्हा एकदा मला आमचा भूतकाळ अख्ख्या जगासमोर मांडावा लागणार. पुन्हा एकदा त्या जयंतने मला ज्या प्रकारे टॉर्चर केलंय ते सगळं आठवावं लागणार. हो हो, ते आहेच. पण हे बघा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची बाजू सत्याची आहे आणि सत्याला न्याय मिळतोच. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. ओके? येस सर, थँक्यू. खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. हो वेंकी दादा, तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात म्हणूनच तर मी त्या जयंतच्या विरोधात फाईट करू शकते. पण एक सांगू का, कोर्टामध्ये पुन्हा एकदा त्या जयंतला सामोरं जावं लागणार ना,